पाकिस्ताननं नेहमीच भारताला धोका दिलेला आहे। मात्र आता कुठेही लपून बसलात तरी भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही, असा थेट इशारा बदामीबाग छावणीतून राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिला। राजनाथ सिंग पाकिस्तानवर जोरदार बरसले। तुम्ही धर्म बघून निष्पापांचे बळी घेतलेत, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म आहे, असं म्हणत राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला। राजनाथ सिंग यांनी जम्मूतील बदामीबाग छावणीमध्ये जात जवानांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सैनिकांच्या कामगिरीचा गौरव केला। ऑपरेशन सिंदूरवर देशाला गर्व आहे असं म्हणत सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, तर शहीद झालेल्या सैनिकांना त्यांनी नमन केलं। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मोठं यश मिळालं। त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं, तर आणखी काही अतिरेकीही पुलवामामध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात येते। बलुचिस्तानमधील बंडखोरांनी पाक सैनिकांवर हल्ला केलाय। बोनिस्तान भागातील बलूच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाक सैनिक ठार झाल्याची माहिती समोर येते। या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर स्थानिकांकडून जवानांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये एक संशयित ड्रोन आढळला। भारत-पाक सीमेपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर हा ड्रोन आहे। यानंतर पोलीस आणि बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अधिक तपास या ड्रोनचा केला जातोय। पाकिस्तानचे उद्योग मंत्री रणम तन्वीर हुसैन आणि लष्कर-ए तैयबाचा कमांडर मुझम्मिल इक्बाल हाशमी यांच्या भेटीचा एक फोटो समोर आलाय। पाकचा एअरबेस मुरीद जवळ ही भेट झाल्याची माहिती समोर आली। यावेळी राणा तन्वीर यांनी पाकच्या लष्कर कमांडर यांची माफी मागितली, तसंच लष्करी कॅम्प सरकारी खर्चानं पुन्हा तयार करणार असल्याचं आश्वासनही दिलं। पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाय। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याच संदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिला। त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आलेला आहे। पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय भिकाऱ्यांच्या पंक्तीत सामील झालाय। भीक मागण्याच्या आरोपाखाली यंदा 552 पाकिस्तानी नागरिकांना विभिन्न देशातून परत पाठवण्यात आलंय। गेल्या 3 वर्षात 50,000 पाकिस्तानी नागरिकांनी जगभरातील विविध देशात भीक मागताना त्यांना पकडण्यात आलंय। पाकिस्तानच्या संसदेतही याबाबत माहिती देण्यात आली। अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकची पोलखोल केली। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर दारुण पराभव झालेला आहे। या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध जगासमोर आलेले आहेत। त्यानंतर युद्धबंदी करता पाक याचना करत होतं, असंही मायकेल म्हणाले। पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसह चीनची चांगलीच नाचक्की झाली, तर दुसरीकडे फ्रान्स 24नं आपल्या अहवालामध्ये भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमचं भरभरून कौतुक केलं। अफगाणिस्तानच्या माजी सांसद म्हणजे खासदार मरियम सोलेमखेल यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलंय। पाकिस्तान दहशतवादाची फॅक्टरी आहे अशी टीका त्यांनी केली आहे। तर भारतानं पाकिस्तानवर केलेली कारवाई पूर्णपणे योग्य होती असं म्हणत त्यांनी भारताचं समर्थन सुद्धा केलं। भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तान रडकुंडीला आलेला आहे। भारतानं पाणी रोखल्यानं पाकिस्तानमध्ये पाणी निर्माण होण्याची चिन्ह आहेत। भारत आता हे पाणी पूर्णपणे रोखण्याकरता आणखी एक धरण बांधणार आहे असं कळतंय। त्यामुळे पाक नेते आता भारतानं सिंधू करारावर चर्चा करावी अशी गयावया करू लागलेले आहेत। पाकिस्तान भारतात तुर्कस्तानच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम वेगानं सुरू आहे। व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदांवर आणि ड्रायफ्रुट्सवर बहिष्कार घातला। आता तुर्कस्तान आणि अझरबैजान या 2 देशांमध्ये पर्यटनाकरताही जाऊ नका अशी विनंती ट्रॅव्हल एजंट्सकडून करण्यात येते आहे।
वाशिम जिल्ह्यातील बेलोरा विठोली या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे। जमिनीत ओलावा तयार होण्यास सुरुवात झाल्यानं नांगरणी कोळपणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 5 दिवसांकरता पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्यालाही आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्यानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन पुणे वेधशाळेनं केलेलं आहे। मुरबाडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर दुसरीकडे शेतीचंही नुकसान झालं। सोलापुरात अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी बागांचं मोठं नुकसान झालं। जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका बसला। यावेळी केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या। यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। हवामान विभागानं आज मुंबईसह ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला। अनुषंगानं सतर्कतेचा इशारा दिला। या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। रस्त्यावर आणि शेतात किराणा सामान विकणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सगळ्या सामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम झाला। मासेमारी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मासेमारी करण्याचा मच्छीमारांचा मानस होता। मात्र अवकाळी पाऊस आणि जोरदार वारं यामुळे खोल समुद्रात मासेमारी करता गेलेल्या नौका परत फिरल्या असून शेकडो नौका किनाऱ्यांवर विसावल्या आहेत। यंदा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील तब्बल 495 गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या आहे। 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। राज्यात धरणांमधील मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागली आहे। राज्यातील सगळ्या प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे जलसंकट अधिकच गडद होत आहे। पनवेल महापालिकेच्या तेहरंग धरणातील पाण्यानं तळ गाठला। या धरणावर पाण्यासाठी पनवेल शहरासह परिसराचा भार असतो। त्यामुळे पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची भीती व्यक्त होते आहे। मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळ पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळते आहे। या ठिकाणची जलवाहिनी दुरुस्तीचं काम पूर्ण करावं। नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं ते करण्यात येणार आहे आणि त्याकरता 24 तासांकरता आज नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्यानं शरद पवारांनी सत्य परिस्थिती पाहण्याकरता दौरा केला। यावेळी एका शेतकऱ्यानं शरद पवारांच्या भाषणादरम्यान त्यांच्यासमोर स्वतःला मारलं। समस्या सुटत नसल्यानं हा शेतकरी भावनाविवश झाला। गोगलगाव इथल्या 2 चुलत भाऊ कुटुंबांसोबत शेतात खत टाकण्याकरता गेले होते। काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही हातपाय धुण्याकरता उढ्यावर गेले, पण यावेळी त्यांचा पाय घसरून बुडून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नैसर्गिक बदलाचा सर्वात जास्त फटका हा शेतीला बसतो। त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांनी बदलत्या वातावरणामध्ये तग धरून राहणाऱ्या जाती विकसित करण्याची गरज असल्याचं मत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं। मावळ तालुक्यामध्ये ऐन उन्हाळ्यात धुक्याची चादर पसरली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मनमोहक दृश्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे। यावेळी मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांनाही सुखद अनुभव मिळाला। कर्नाटकातील एका भक्तानं तुळजाभवानी मातेच्या चरणी 2 ई-रिक्षा अर्पण केल्या। भक्तांना देवीचं दर्शन सुलभ व्हावं याकरता या रिक्षा अर्पण करण्यात आल्या। दौंड बस स्थानकातील स्वच्छतागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे। यामुळे महिला प्रवाशांची अतिशय गैरसोय होते। लांब पल्ल्याच्या गाड्या बस स्थानकात थांबतात, मात्र स्वच्छतागृहाला टाळं असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। जळगावमध्ये पावसाची चाहूल लागता जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या आशेनं कामात व्यस्त झाले। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी सगळं लक्ष आता खरीप हंगामावर केंद्रित केलेलं आहे। खरीप हंगामाकरता मशागतीच्या कामांनी वेग घेतलेला आहे।
मे महिन्याच्या सुट्ट्यांनिमित्त अनेक चाकरमानी आणि पर्यटक रत्नागिरीत पर्यटनाकरता आले आहेत. मात्र ऐन हंगामात शहरातील सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्यानं वाहन चालकांसह पर्यटक हैराण झालेले आहेत. चीनमधील शांघाय इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज 2 स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचा साताऱ्यातील पावई नाक्यावर सन्मान करण्यात आला. साताऱ्यातील मधुरा धामणगावकर, ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात हवामान बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. हवामानातील सातत्यानं होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यालेशी तरुणांनी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक करत महाराजांना अनोखी मानवंदना दिली. राज्य महिला आयोगाच्या निर्देशांनुसार आणि धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी चिंचवड इथं अचानक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाहणी दौरा केला. सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि पारदर्शक व्हावी याकरता असे अचानक पाहणी दौरे गरजेचे असल्याचं मत चाकणकरांनी व्यक्त केलं. दापोलीतली बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी लाठीकाठी तसंच इतर मर्दानी खेळांसह अघोरी नृत्यही बघायला मिळालं. पुण्यातील दहशत पुन्हा एकदा समोर आली. भर दिवसा दत्तवाडी परिसरात कोयत्यानं एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील नुकताच 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बहिणीची छेड काढल्यानं त्याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. पुणे विमानतळावर DRA विभागानं मोठी कारवाई केली. विमानतळावर 10 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेले आहेत. शिर्डीतील धक्कादायक प्रकार. सोनं व्यापाऱ्याला एका ड्रायव्हरनं लुटलंय. तब्बल 3.5 किलो सोनं घेऊन चोरटे फरार झाले. 4 लाखांची रोकड 3.25 कोटींचं सोनं घेऊन ड्रायव्हर फरार झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेनं गोकत्तलीचा पर्दाफाश केला. जवळपास 21 गोवंशांची सुटका करत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात एकूण 10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चाकण MIDC कंपनीत कामावर निघालेल्या एका 27 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि तिला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना. 9 वर्षाच्या चिमुकलीवर 25 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केलेला आहे. या आरोपीला पोलिसांनी नांदुरा शहरातून अटक केली. जळगावातील 3 मित्रांच्या हिरोगिरीमुळे एका मित्राला जीव गमवावा लागलाय. गाडीत बसून पिस्तुलाशी खेळ खेळत असताना त्यातील एकाच्या पाठीत गोळी घुसली. तो जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण तिथंच त्याचा मृत्यू झाला. बीडमधील अंबेजोगाईत विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याला 3 वेगवेगळ्या ठिकाणी नेत चौघांनी बेदम मारहाण केली. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गजा मारणेला सांगली इथल्या कारागृहात हलवण्यात आलं. यावेळी त्याच्या साथीदारानं बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यानं त्याला पैसे आणि कपडे पुरवले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज बजाजनगरमध्ये मोठा दरोडा टाकण्यात आला. संतोष राधाकिसन लड्डा यांच्यावर घरावर दरोडा टाकण्यात आला. ड्रायव्हरचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला मारला.
जळगावच्या अंमळनेरमधील लॉजमध्ये गुजरातच्या एका तरुणानं गळफास लावून घेत आत्महत्या केली। प्रियसीला व्हिडिओ कॉल करत तरुणानं आपलं जीवन संपवलं। या तरुणाविरोधात अहमदाबादमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। पूर्वी मोबाईल चोरीनंतर त्यातील सिम कार्डची विल्हेवाट लावून तो राज्याबाहेर विक्रीकरता पाठवला जायचा, मात्र चोरांचा हा पॅटर्न बदलला असल्याचं समोर आलंय। मोबाईल चोरीबरोबरच त्यातील सिम कार्डच्या मदतीने बँक खातंही रिकामं करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे।